कल्पेशदा एक गोष्ट विचारतो मी तुला. जसं आता मी ना नवीन चालू केलं ब्रॉडकास्टचं. तुला माहिती आहे मी व्हिडिओ एडिटिंग करतो, सगळं करतो माहिती आहे. हो. हा, तर ब्रॉडकास्टचं केलं. तर आता माझ्या हल्ली 3 दिवसाआधी एक ब्रॉडकास्ट गेला अच्छा. काकाजी सोबत, तुला माहिती आहे. हो. तर त्याच्यावर तर म्हणजे लोक मला काय म्हणजे रिपोर्टर झाला का, तुला हेच काम राहिले का, का कामधंदे नाही का, कुठे जात नाही का, कामाला नाही जात का. तर आता मी का करू सांग. आता पाय माय तुला एकच म्हणणं आहे, हम्म, साले लोक जे म्हणजे त्याच्याकडे काही लक्ष द्यायचे, हम्म, आपण आपल्या कामाकडे लक्ष ठेवायचं, हम्म, आपली जे मेहनत आहे ते करायची, हम्म. तर त्याच्यावर फोकस आहे ना. हो. बस तू ते काम कर. लोकांचे काय आज हो म्हणते उद्या नाही म्हणते, हम्म, आणि आता कसं आहे हे तू आता कमी परत करत आहे, हो, आणि समज तुने ह्या गोष्टीचा स्कोप वाढला हो. तर मग लोक काय म्हणून पाय पोरग का काम करून राहिलं. हे बरोबर. है ना? हम्म, कसं आहे, तू आता एक टाइमपास म्हणून करून झाला, हो, बरोबर आहे. लोक कसं आहे, त्या आई वडिलांना माहिती तू का करून हो. लोकांच्या सोड. लोक कसा करते, मला एक पटते का तू इतर कामं करण्यापेक्षा, हम्म, बरोबर आहे, इतर कामं करण्यापेक्षा किंवा कुठं फावल्या आता कसं आहे, खाली आपला वेळ राहिला समज, हम्म, खाली वेळामध्ये काय होते, माणूस नाही ते काम करून टाकतो, हो, बरोबर आहे. हो. गलत्या सगळ्याकडून होते, माझ्याकडून बी झाल्या, हो. तुला माहित आहे किंवा पुऱ्या गावाला माहित आहे. हो, तू जे काम करून राहिला ना, मायामध्ये तर चांगला आहे. आता या कल्प्या आहे, कल्प्याचे कंटेंट आपण पाहतो रीलवर, हम्म, वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे कंटेंट येते. हो, आपलं तसंच काम. कधी त्या पोरीसोबत दिसन व्हिडिओ, तर कधी कोणासोबत दिसन, कधी याला विषयाची गरज आहे का, नाही. पण त्यापाशी विषय आहे, हो, बरोबर आहे. तू आता त्या संदीप भाऊचा पॉडकास्ट घेतला, हो, घेतलं होतं. संदीप भाऊचा पॉडकास्ट घेतला, तुला म्हणू दे ना लोक काय म्हणते का, तुला बोलता नाही हे नाही ते. अरे त्या माणसाचे काही खरंच आभार मानावे ना. हो म्हणून. त्याच्या चॅनलवर पहिले त्या माणसाने भेट दिली, हो. हो, म्हणजे याची परिस्थिती जाणून घेतली. हो, जाणून घेतली. कोणाला जर ह्या म्हणन का नाही का, भाऊ माझ्या चॅनल आहे छोटस, मला बोलायचं आहे किंवा मला हे करायचं आहे, तुम्हाला थोडासा वेळ द्या, तुमच्याकडून थोडीशी माहिती घेतो, तुमच्या जीवनाबद्दल किंवा तुमच्या प्रवासाबद्दल लोकांना सांगतो, हो. हम्म, एकही जण तयार नाही होत. नाही होत. ए, त्या तसे- माणसानं ती परिस्थिती जाणून तुला वेळ दिला, हो, दिलं. तुला त्याचे आभार मानायला पाहिजे. आणि हे जे वातावरण आता कल्प्याला आपण पाहतो, हो, कल्प्यानं का केलाय, स्वतःले पुरं टाकून दिला त्याच्यावर, हो, नाही आपलं काम लपून काहीच नाही ठेवला त्यानं, ते तर आहेच. समजला ना. हो, काम म्हणतो कल्प्या, काय भाऊ आपलं कसं आहे, आपण ना कसं आहे बाकीच्या गोष्टीवर लक्ष सोडून टाकलं. हम्म. आपल्याला असं प्लॅन केला आपण का आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची माणसानं, एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची का जो आपला बॅकग्राऊंड आहे मागच्या, हम्म, तो म्हणजे पूर्ण ब्लर करून टाकायचा, हम्म, आणि आपण कोणत्या गोष्टीकडे फोकस करतो ते लक्ष ठेवायचे बस. ते तर आणि आहे. तुम्हाला तेच सांगतो, आपण कसं आहे आता तू व्हिडिओ बनवता, हो, बाकी लोक म्हणजे बाकीचे लोक आहे त्याचा विचार करणं बंद करून दे, म्हणजे तू आपल्या गोष्टीवर फोकस कर. हो. दादा तुला एक सांगू का, अगर मी ना कॅमेरा ऑन केला हा. तर मला फरकच नाही पडत का कोण काय म्हणून राहिलं. मला मी आपल्या धुनीत राहतो, आपल्या दोन्हीत राहायचे, मला काहीच नाही मतलबच नाही पडत. मी आपले व्हिडिओ करतो मस्त एक नंबर. आता याच्या म्हणजे समजून घ्या आता चालू स्टार्टअप झाला. आता एका मागे एक आता ब्रॉडकास्टिंग 3 दिवसानं हर एक माणसाचा ब्रॉडकास्ट घेतो मी. अरे लोक माय म्हणणं कसं आहे, लोक जर तुले वेळ देऊन राहिले, हम्म, आज मागं संदीप भाऊन दिला, आता कल्प्यानं हो. परिस्थिती जाणून किंवा त्या चॅनलवर समजा 200 किंवा 400 बी सबस्क्रायबर असेल, हो, तरी त्यानं वेळ दिला तुले, हम्म, बरोबर आहे. दिला. लोक का म्हणते किंवा त्या बरोबरचे पोरं का म्हणते याच्यासोबत काही फरक नको पडू. नाही मला फरक पडतच नाही. फरक पडलाच नाही पाहिजे आपल्याला त्या गोष्टीच्या. हम्म, आपल्याला फक्त एक विचार करायचा का आपले आई वडील आपल्याला चांगलं म्हणते का, हो. बस. मला बाकी फक्त लोकांच्या एवढंच म्हणणं आहे का जडणेवाले जडू दे. हा बस त्या आपली म्हणजे लोकांची तुला सांगतो, आता लोक कसा वरत चालला ना त्याच्या पाय घिचणं खालतो ओढ. तेवढं तुला समजतं. हो. आणि हे सर्वात जास्त आदत आपल्या गावात आहे बघ. आपलं गाव तर आहे, जाऊ दे आता बोललो असतो पण बोलत नाही, आपल्याला टाका सर्वात लागते. जास्त आपल्या गावात असं लोक कसं आहे समोर जाताना राहिले आणि सारे जाऊन ते बरोबर आहे तसं. येत. आता अरे पेजवर तुला सांगतो, अगर एखादी रील व्हायरल चालली गेली ना त्याला रिपोर्ट मारते. हो मारण मी सांगतो मग पेज आता सांगत ना कोणत्या नावाचं आहे, माझ्या पेज मध्ये का म्हणजे 2 महिना पेज सस्पेंड होतो, सस्पेंड. हो का. ते कसं काढलं मला माहित, रिपोर्ट मारून. एवढे हरामी लोक. का तुले मला सांग बरं कल्पना, तू जेव्हा रील बनवत होता हो सुरुवातीला हो किंवा आता समज, हो तुले नाही पाहत का लोक वेगळ्या नजरेनं, किंवा तुले नाही म्हणत का
याच्या मागं काम नाही का होय. आता आपण तर सोड, आपण तर लई लहान आहे याच्यापेक्षा. हो ते तर आहे. तर मी कमीत कमी 5-6 वर्षांना लहान असतील, तर तू माझ्यापेक्षा 2 वर्षांना लहान आहे, 7 वर्षांना. तू 8-10 वर्षांना लहान आहे. हो. आता ह्या एवढा मोठा पोरगा हम्म. ह्या जेव्हा साला रील बनवते ना चौकातून जाते, याले नाही म्हणत असेल का लोक? म्हणत असं ना. याचं तर भलाही वय नाही गावाच्या हो. हिशोबाने ते काम करायचं, हो. बरोबर आहे. पण तो या गोष्टीला भेटे का, किंवा नाही. तो विचार करते का अबे तुम्ही करा, तुम्ही पहा नाही तर नको पहा. ते तर. माझं म्हणणं काय हम्म. आपलं कसं आहे, आता लोक म्हणते, मग लोक म्हणते का बे म्हणते असं छपरी रील बनवत राहतं म्हणते, काही साला कधी कधी व्हिडिओ शिवा देता म्हणते. म्हणलं तुमचे फाटते का बनवायची, बरोबर आहे, तुमचे फाटते का, ते तुमच्यात दम असं तुम्ही बी बनवा. बरोबर. हो. आता माझा जो शौक आहे तो, मग ते लग्न झालं असं जाऊ दे ना, मला काय करायचं. माझ्या सासू सासऱ्यानं म्हणलं मला कान कापून सोडलंय म्हणलं. हो. बरोबर आहे. जेव्हाही माहिती आहे म्हणलं का छपरी आहे म्हणून कोणतीही कामं करत राहते असा तसा, इकडं घामन तर हे लंबे पॅन्ट घालन तर आखूड पॅन्ट घालन घुमन, हम्म. ते आपल्या सासू सासऱ्याला माहितच आहे. हो. राहिली गोष्ट त्या पत्नीची, त्या पत्नीला बी माहित आहे, तिसऱ्या माणसासोबत तर तुला काही घेणं देणं आहेच नाही, ते हो. काय असं आहे. असं म्हणतो. तसंच आहे. आता जो प्रोफेशन माय आहे, आता मला आवडते, मला व्हिडिओ एडिटिंग करणं आवडते, ब्रॉडकास्ट करणं आवडते, मला आवडते. तर लोक तोंडला मी कॅमेरा चालू करून राहिलो तर कोणी येऊन बसून राहिला का माझ्याशी बाजूला येऊन का भाऊ मला घे बा, नाही ना, मी आपलं काम करून राहिलो ना भाऊ. मी तर सगळ्याला म्हणतो, सगळ्याला वेळ काढा नाही या माझ्यापाशी, मी वेळ देतो, सगळेच या, सगळ्याचे मनोरंजन करतो. पण लोक नाही, टांगा घिचवाय. कसं आहे, माय म्हणणं एखाद्या कल्प्याले, तुले कोण का म्हणते ते सोड, त्यावाला वेळ कुठं द्विगुणित होऊन राहिला, हो. बरोबर आहे का नाही. तुला कोणतं काम करताना आनंद येऊन राहिला, किंवा कोणतं काम करताना समजा तिवाला मन शांत वाटून राहिलं का साला मला ह्या काम केला, ते तुला ज्या कामात इंटरेस्ट आहे ते काम तू करून राहिला. हम्म. लोकायला तिवाला काम कसं वाटते त्यासोबत आपल्याला काही घेणं देणं नाही. हो. त्या कामामध्ये तुले मन लागून राहिलं ना, हम्म. साला आज उद्या परवा ते आज फॉलोअर्स नाही, उद्या फॉलोअर्स, तेव्हा बी लोक तुला म्हणणार आहे, तुला सांगून राहिले. ते तसंच आहे. तसंच आहे. आज नाही उद्या होईल, हम्म. पण आपण आपल्या कामाकडे लक्ष ठेवायचे भाऊ. हो. पण मग लोकांच्या काय पण म्हणत राहते. हो. तसं नाही, गोष्ट पाय, आज नवीन सक्सेस, एका वर्षाने नवीन, 2 वर्षाने कधी ना सक्सेस भेटन ना. सक्सेस तर भेटणारच आहे, हो. मेहनतीवर आहे ती. मेहनतीवर. आपण म्हणून का मेहनत नाही करत. आता आज मी समजा ब्रॉडकास्ट टाकला न, मग म्हणतो का 3 महिन्यांनी मी एक टाकतो, तसं होणार आहे का? कन्सिस्टन्सी ठेवावं लागते आपल्याला. आता पाय कसं आहे, आता माझ्या फॉलोअर झालेच ते ग्रोथ, पण ते कसं आहे आपल्याला कामाधंद्याकडे लक्ष ठेवावं लागतं, ते तर आहे. व्हिडिओ बी बनवाकडे लक्ष ठेवावं हो. लागतं, सगळे कामं पाहा लागते भाऊ. हम्म. घरच्या बी एवढं लक्ष ठेवावं लागतं. हो ना, तुझं ठीक आहे, तू फॅमिलीवाला झाला ना, हो ना. माझ्या अलग आहे. अरे तुला म्हणून मी आलो माहिती का दादा, म्हणून आता कोण भेटन आपल्याला, एक कल्पेश दा आहे जो फॅमिलीवाला रील बनवते. नाही ना, तू कानी पाय, यानं मला सांगितलं हम्म. का चाला म्हणे मी एक पोस्ट काढतेला म्हणे, मला मायाबरोबरचे पोरं असे म्हणते, किंवा शायने माणसं असे म्हणते का ह्या रिपोर्टर झाला, ते रिपोर्टर झाला. शायने माणसं मी कोणते म्हणणार आहे तुला सांगतो, जे कधी स्वतःच्या जिओच्या फोनची डब्बी आहे ना, जिओच्या फोनची डब्बी हम्म. पाहिली ना, हो. स्वतःच्या जिओच्या फोनच्या डब्बीवर बी जाईना स्वतःचा वॉलपेपर नसेल ठेवला कधी, हम्म. का स्क्रीनवर येणार आहे ते, हो. ठीक समजून आहे. झाला का व्हिडिओवर येणार आहे, हो. ते लोक तुला ताने मारण. हम्म. आणि त्या बरोबरची पुट्ट्याची राहिली एक गोष्ट, हो. तुला सांगतो कसं आहे, ते काम आहे ना, मी तर म्हणतो साला का खूप चांगलं आहे. आता कल्प्यानं आपल्या वेळेस कल्प्या लहान असन तेव्हा, त्या वयात असन तेव्हा हे इकडेच कुठतरी पडून राहत असन, इकडं हे काय? नदीने हिंडत असन. त्या वावरामध्ये नाही का टिकटॉक तिचा व्हिडिओ बनवू साले असे, इकडं इकडे तिकडे असे झाडं बांधू असे नाजूक पागल्यासारखे असे व्हिडिओ बनवले टिकटॉकवर आम्ही. मग तुला सांगतो त्याच्यापेक्षा तर तिला हे बेटर काम आहे, हम्म. आहे की नाही. आणि कसं आहे, आता याला अजून पॉडकास्ट साठी समजा जात हो. आहे इकडे तिकडे, हो. याच्यापाशी विषय आहे, विषय बी आहे, विषय बी. हम्म. ह्या कधी बी जाऊन कधी पण हे काम करू शकते, हो. असं नाही म्हणत याले. आणि तुला बी सांगतो, आपलं काम सोडून किंवा आई वडिलांनी जे काम सांगितलं ते काम सोडून ह्या नादी काही लागू नको. हो. तू आपले व्हिडिओ करत राह, सर्व हे करत राह, जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल. काय म्हणतो काय तेच म्हणतो ना मी. नाही, जेव्हा भेटेन तेव्हा लोक भेटेन. असे म्हणते, मी का लोकायले म्हणजे आता जसं ब्रॉडकास्टर, समजा कल्पितवीने तुला ब्रॉडकास्टवर बसवलं हो. तर मी असं थोडं ना म्हणणार का प्रज्वल बेले माझ्यावर का म्हणणार आहे, नाही. काय म्हणते असं विचारतो. मी काय विचारेन, भाऊ तुला याच्या मध्ये काका अडचणी आलत्या ना, काका झालतं, हो. फक्त मी क्वेश्चन विचारीन. हो ते तर आहे. आणि ते क्वेश्चनचे त्याकडे आन्सर असेल तर तू देशील, किंवा स्किप म्हणून सोडून देशील. हो ना. बरोबर आहे. मग त्याच्याची लोक खोडा काढते. पाय आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची,
आता तू म्हणत होता का ते आपल्या सोबतचे पोपटे आपल्याला काही म्हणते बा, हो त्याला एकच गोष्ट म्हणायची की मी जे करतो ते तुला जमते का, नाही तिथे तू करून दाखव ना. तेच तर माझं म्हणणं आहे. मग तुले जमात असन तर तू माझ्या संग ये, मी कर माझ्यासोबत चुपचाप ये. बसतो, तू कर हो नाही ना, तर. हे बघ, ते कसं आहे? म्हणतो ना. ही जी स्किल आहे का नाही एडिटिंगची, हम्म, ते प्रत्येकापाशी नाही. हम्म. हो समजलं? ते तर नाही आहे. नाही नाही का म्हणतो कल्पेश? नाही नाही. हे एडिटिंगची स्किल आहे ना बाबू, ते प्रत्येकापाशी नाही. आणि भाई हे गोष्ट शिकायला खूप वेळ लागते. अरे डोळे झोपणं होत माहितीये का. हे गोष्ट शिकायला बहुत वेळ लागते आणि माहिती आहे वरतून आपल्याला. ज्याच्या काय शूट राहिलं ऑर्डर तो पागल करून टाकते, भाऊ झालाच नाही का, झालाच नाही का, लागन तर पैसे देणारे का म्हणते भाऊ परवा घेजो नरवा घेजो व्हिडिओ पाठव, पण तसं नाही, पहिले पैसे पाठव मी तेव्हा तुला व्हिडिओची फाईल नाही, नाही, पाठवेल. नाही, तसंच पाहिजे. पहिले पैसे पाठव तेव्हा व्हिडिओची फाईल पाठव. बरोबर आहे ना भाऊ? आपण काम कायसाठी करतो, काहीतरी आपल्यापाशी आले पाहिजे, हो त्यासाठी काम करतो ना आपण. नाही मला तुम्ही सांगतो आपल्या गावातले लोक आहे, मला आता मी कसं मी फिरतो का म्हणजे घराच्या बाहेर निघत नाही, आपले व्हिडिओ एडिट करत राहतो रिकाम्या टाइमात. लोक काय विचारते काऊन ड्युटी नाही आहे का तुले, का झालं काऊन नाही ड्युटी नाही याच्या का म्हणते, घरीच राहून खायच्या का म्हणते. अरे मी व्हिडिओ एडिट करून राहिलो त्याच्यातून पैसे येऊन राहिले ना मला, मी घरच्याला ना मागून राहिलो ना पैसे, हो बरोबर आहे मी ना. आपलं भागून राहिलो ना. बस. पाय मी का म्हणतो, त्या आई वडिलाला माहित आहे ना. मला आईले माहिती आहे, मग बाबाला माहिती आहे, मग बाबाला टोकून राहिले मला. बस विषय खतम. का म्हणतो कल्पेश? बाहेर कसं याच्या बाबा स्वभाव चांगला आहे. मग आता त्या बाबासोबत, त्या सुनील काका सोबत काम केलं आहे त्यानं. हो मग नाही, चांगला स्वभाव आहे, चांगला स्वभाव. कसं आहे, त्या बरोबरच्या पोट्ट्यासोबत किंवा गावातल्या लोकांसोबत आता ह्या विचार अगर कल्पना केला असता, त्याचे किती 7,000 ना, 7,000 7,500 काहीतरी होऊन राहिले. 7,000 हो. 7,000 फॉलोअर्स राहिले असते का? हो नाही मग आता तू मला सांग, तो तर त्याच्या मागे एवढं काम आहे, फॅमिली आहे, पोरगी आहे, आई वडील आहे, हम्म, किंवा आता त्याला सासू सासरे आहे, हो ह्या सर्व गोष्टी म्हणजे कसं आहे, त्याला बी फॅमिली आहे. चला त्याने हा विचार केला की चला मला हे लोक का म्हणून, मला हे का म्हणून, ते का म्हणून, ते त्यानं बनवलं असतं का रील? नाही आहे की नाही? हो. त्याने सोडून दिलं असतं हे आता एक विषय. गोष्ट मग समजा अजून बी आहे ना, तुला सांगतो, हे अगर 4 दिवस व्हिडिओ नाही गेला समजा कल्पयाचा, 4 दिवस बी व्हिडिओ नाही गेला का त्यावाला, किंवा 4 दिवस एखाद्या तर काय म्हणाल लोकं? कंटेंट नाही टाकला, ऐकून तर घे, हा रील स्टार जिरली का म्हणून, त्या व्हिडिओ नाही आला का रे म्हणते, का जिरली त्या म्हणून. रील नाही आली का रे म्हणते. तसे टाऊन मारते माहिती का. म्हणून तुला सांगतो, आता बाय तुला एक गोष्ट सांगतो, माझी गोष्ट. हम्म, आता एखादा सोबती भेटला, आता समज आपले पार्श्वरीत बी लगेच मित्र आहे, हो खापर खेळात बी लगेच हो. मित्र आहे. आता त्याला एक बहाणा आपल्यासोबत बोलायच्या बाय तुला सांगतो कसा म्हणते, अभि म्हणते आज त्या व्हिडिओ ना आला, पाहून तर घेते, हम्म. हो म्हणजे आपल्यासोबत एक बोलण्याच्या बहाणा नाही का, हम्म, अभि यार आज तर एक व्हिडिओ नाही आला म्हणजे. त्याला माहित आहे का मी व्हिडिओ पाहिला बा, त्याच्या व्हिडिओ पाहिला, ह्या रोज टाकते, हो. तो म्हणे, आजकाल ते व्हिडिओ ना दिसून राहिले यार म्हणते. शिडी म्हणजे घ्यायची का एक म्हणते. शिडी म्हणजे कसं लोकांना एक बहाणा पाहिजे माणसासोबत बोलायचे. बस. आणि तुला सांगतो भावेश, माणूस मला तर असं वाटतंय का साला तू जिवंत आहे ना, ते चर्चेत कधी बी राहणं चांगलं आहे. हम्म. का म्हणतो कल्प्या? बाकी आता तू मला सांग, हे उदाहरणार्थ ते सोबती आहे इथं हो. कॅमेऱ्याच्या मागे जे उभे आहे, हो याचं नाव घेते का कोणी? नाही ते नाव काऊन घेते? मी करतो म्हणून घेते. करतं म्हणून घेतं. आणि करते कोण? मला तर असं वाटतं, मी पहिल्यापासूनच सांगतो आणि तुला. मी तुला सांगा खरी गोष्ट आहे. मला आहे ना, रुपेश काकडेनं एक सुरुवातीपासून त्याने मंत्र दिलाय, कोणी तुले जर शिवा बी देत असन हम्म, तरी चालत, ते नाव त्याच्या तोंडात येऊन राहिलं ना, हे मेन गोष्ट हे आहे. मेन गोष्ट आहे. काय म्हणतो कल्प्या? पांटेल्यावर म्हण किंवा साला चौकात म्हण, जे बी पोट्टे बसले आहे किंवा माणसं बसले आहे, ते काय बी म्हणते चाललं म्हणते, त्याच्या तोंडात तर नाव येऊन राहिलं ना, हो हे महत्वाचं. बाकीच्या घेते का? नाही मला तू सांग, बाकीच्या घेते? नाही बाकीचे दिसतच नाही ना कोणतंच. आता तू मला सांग, ते का करून राहिले का नाही, काही कोणाला माहित नाही. हो ते आहे. जगून राहिले का मरून राहिले, काही फायदा आहे का कल्प्या? नाही ते नाव घेऊन राहिले, ते हो. विषय येऊन राहिले, आणि त्याच्या तोंडावर ते नाव येऊन राहिले, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. हो. ते तुला शिवा देऊन राहिले का आणि चांगलं म्हणून राहिले का, काही फरक नाही पडत. हो, ते- नाव चर्चेत राहणं कधी बी चांगलं आहे. आता माझी गोष्ट सांगतो. आता माझ्यापेक्षा लहान वयाची पोरं आहे काही 2-3 वर्षांना लहान, हो. ते कधी सांगा माझं नाव घेऊन बोलते. हो. हो घेते. आणि काही आहे पोरं तर ते भाऊ सोबत बोलते, हो म्हणजे कल्पेश भाऊ, कोणी हा. कल्प्या म्हणते. हो, आपण मान त्या देऊ. गोष्टीच्या भाऊ काही वाईट वाटण्या घेत. ठीक आहे भाऊ, हो भाऊ, हो भाऊ, मान देऊन राहिलं ना, तेच माणसं गोष्ट देऊन आहे राहिला ना. ना. आता पहिले मी साप पकडो गावात, हो साप पकडले ना अजून लहान लहान पोरं पूर्ण ओळखते हो गावातली. हो आता व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ म्हणजे ओळखते म्हणजे, हा. हो काय का नाही? कल्प्या तर मी तुला सांगतो, कल्प्या तर टोलीवर राहे किंवा गावात राहे. आता मी बी कल्प्याहून 5-6 वर्षांनी लहान आहो.
कल्प्याला तर मॅक्झिमम लोक दादा म्हणतच नाही. अरे लहान लहान सगळे केतकाड ओळखते. सगळ्या पोट्याच्या तोंडात आहे ना किंवा माइंडसेट मध्ये बसून गेलाय का कल्प्या रील बनवते जो तो त्याच्या तसंच राहायचं. टोंगराभर मी पोट्ट राहील तरी त्याला कल्प्याच म्हणते. तसंच राहायचे. आणि कल्प्यानं तर कधीच्या मायबीमा पलटून त्याला प्रतिउत्तर नसेल दिलं बे त्या एवढा वगैरे हो ते तर आहेच. कधीच त्याला प्रतिउत्तर नाही दिलं कल्प्यानं का बे त्या एवढा वगैरे किंवा दादा काऊन नाही म्हणत रे माझे लग्न झालं आहे रे मला पोरगी आहे रे कधीच. अभि तुला सांगतो हे लहान लहान पोट्टे हम्म. तो कल्प्या ते तर पाहिलं मी. माया घरी बी साप पकडायला आला होता. तुला सांगतो तर माया घराबादचा तो पाटीलचा पोरगा हम्म. कल्प्याला फोन लावा म्हणते कल्प्याला समजला म्हणजे कधीच दादा नाही म्हणत तर ते. तसंच आहे. या गोष्टीला त्याला मी तर कधीच नाही पाहिलं त्याला पलट उत्तर देताना. नाही आपण त्या गोष्टीच्या उत्तर देतच नाही. कसा स्वभाव तसा कसा आहे, आपला स्वभाव बनवून ठेवावा स्वभाव जसा आहे कसा प्रेमळ स्वभाव. मी ना आजपर्यंत कधीच कुणासोबत झगडा नाही केला बघ. हो म्हणजे कसं पुन्हा काय म्हणलं म्हणजे झगडा करायचे चान्सेस झगडा करून मला सांग झगडा करून का भेटणार आहे? पोट भरणार आहे आपलं? घर भरणार आहे? नाही. आणि आपला कसं आहे झगडा करायचा मला चान्सच नाही आला. कोणी बी आला प्रेमाचे 2 शब्द बोलून तू म्हणजे माहिती कसा खूप म्हणजे भाई बी असं का नाही तर तू माझ्यासोबत हसूनच बोलून. कारण की आपलं कसा स्वभाव आहे कोणासोबत प्रेमाचे 2 शब्द बोलतो बरं. असं काम आहे. पाहिजे. झगडा करणं तसं बी काही माझ्या हिशोबानं झगडा करणं काही कल्पेदा मी एक शेवटच्या विचारतो. जसं तू रील्सचा म्हणजे इन्फ्लुएन्सर पकडून मी बी एक इन्फ्लुएन्सर आहे पण माझ्या आयडीचं नाव कुणाला काही माहित नाही. ज्याला माहित आहे त्याला माहित आहे. तर मी एक फक्त विचारतो तुला 7,000 फॉलोअर पर्यंत किती खर्च लागले? पाय भाऊ हे गोष्ट म्हणजे आता पकडून घे 3 ते 4 वर्ष. 3 ते म्हणजे 4 आपण वर्ष. कसं खूप मोठा क्रिएटर नाही. हो. आपण वेळ भेटन तेव्हा व्हिडिओ बनवतो. हो. ठीक आहे. ह्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष झाले. हम्म. तर आता जे मी ना इच्छे प्रमोट मारले पार्श्वनीचे व्हिडिओ हो. त्याच्या ना म्हणजे मला पकडून घे ह्या 2 महिन्यात 1000 फॉलोअर्स हो. भेटले. नाही तर आपले 6,000 फॉलोअर्स होते ते तर आतापर्यंत. तुला माहित आहे का फॉलोअर त्यांनी कसे गेन होते न मला कसे माहित आहे कसे गेन होते. तर ते कसं थोडं त्यासाठी चांगली म्हणजे कंटिन्यू पाहिजे हो. बस तेवढंच आहे. हो. आणि इम्प्रेशन पडला पाहिजे व्हिडिओचा Video कसं आहे व्हिडिओच्या टायमिंगवर ते आपलं माहिती आहे आपल्याला कसं अपलोड करायला अपलोड लागतं. करायचं. आणि एक अजून सांगतो दादा माहिती आहे का मी 5,000 फॉलोअर होते माझी आयडी 3 महिने गेली ना हो मी फक्त 3,500 फॉलोअर राहिले. कसे कहू. आयडी 3 महिने बंद ना अच्छा लोकांना अपडेट काही भेटे नाही अपडेट नाही भेटत. मार अनफॉलो Unfollow. तसंच राहायचं. वापर. आणि अकाउंटचे रीच बी उतरून येते. आणि रीच आणि ते माहिती आणि वरतून काय झालं त्याच्यावरचं एक व्हिडिओ मला कोलॅब आलता हा, तर तो मी ना कोलॅब उचलला आणि एका बंद्यानं काय केलं मला त्याच्यावर तर मारली स्ट्राईक. हा. ते स्ट्राईक आताही आहे ना तर स्ट्राईकच्या याच्यावरही माहिती आहे का मी ना 1,000 फॉलोअर फक्त 28 दिवसात केले. हो का. हो आता कसं टाइम भेटून ना राहिला ना म्हणजे कॉलेज राहते कॉलेज टू होम ते आपलं अलग काम राहते तर जो पेज आहे त्याचा कंटेंट का निघून ना राहिला. आता स्टार्टअप करतो म्हणजे फरवरी स्टार्टअप कर पहिले तर आपले काम निपतो हो आणि मग स्टार्टअप करता आलेलं. तर पाय आता तुला एक गोष्ट सांगतो. ना बोल. आता मापाशी बी वेळ नाही. हम्म. मले घरी जेवायचे मले फोन येऊन राहिली. हो आता त्यापाशी टाइम हम्म. कधी संध्याकाळी भेटला हो. कधी दुपारी भेटला हो. कधी सकाळी भेटला. म्हणजे जेव्हा भेटलं तेव्हा हो, निघतो तर तुम्ही. जसं आता माझ्यासोबत व्हिडिओ बनवताय तू हो तसे व्हिडिओ घेऊ म्हणजे ज्याच्यासोबत तुला बनवूशा वाटते हो त्या माणसासोबत तसे व्हिडिओ बनव. हो म्हणजे असंच चालवून तर आपल्या आयडीला थोडं प्रमोट बी भेटन. हो प्रमोट आहेच. भेटन तर चांगले म्हणजे फॉलोअर्स बी वाढले हम्म. आणि चांगलं ग्रोथ बी होईल आपलं हो. अकाउंट. तर म्हणजे अशा म्हणजे ह्या ज्या आपण गोष्टी ज्या रिअल बोलतो ह्या गोष्टीवरच बोलायचं हमेशा. माझ्या काही नाही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून असं आहे का म्हणजे तामसवाडी ह्या गावातले जे बुजुर्ग लोक आहे हो. म्हणजे त्याचे जीवन कसं गेलं ते हे दाखवायचे आपल्याला बाहेर का अच्छा. आपलं म्हणजे सर्कल जे आहे हो, हो. रामटेक सर्कल जे आहे हा. त्याच्यामध्ये तामसवाडी बी गाव आहे बा म्हणून. नाही माहित. कसं आहे कल्प्या मी सांगतो. काही लोक आहे ना आता समजा 10 लोकांकडे याने रिक्वेस्ट टाकली हो. किंवा यांना माझ्या माध्यमातून बी टाकली. हो. आता 2-3 लोक तुला सांगतो 2-3 पहिली रिक्वेस्ट टाकली होती आम्ही एका जणाकडे. आता नाव नाही सांगत कसं आहे तो बी आम्ही व्हिडिओ हो. पाहिजे. ठीक आहे काय होत. हा आता सर्व आहे ना गावातल्या म्हणजे मेन लोकांचे म्हणजे जे लोक चर्चेत आहे हो. हम्म. ठीक आहे माझी सरपंच म्हण किंवा माझी उपसरपंच म्हण किंवा लेटेस्ट वाले म्हण हो. हम्म. ह्या लोकांना घेईन तेव्हा ते भाऊ बाकीचे लोक गावातले पाहिजे हो. काय म्हणतो. हो. यांना आहे ना माझ्या माध्यमातून 2-4 लोकांना रिक्वेस्ट टाकली बरोबर. तर त्याच्यामध्ये आहे ना पहिला पॉडकास्ट दिला आहे संदीप बेदरेनं. हो. कारण तो यंग पोरगा आहे तो समजून घेते. हो, हम्म. बरोबर. बरोबर आहे. आता तू मला सांग त्याच्यापाशी जे बोलण्यालायक आहे किंवा त्याच्या जीवनामध्ये जे कारकीर्द झाली ते त्यांना सांगितली. हम्म. हो.
लोक कसं आहे, रिपोर्टर झाला, हे झाला, ते झाला, मग मग त्यानं हे नाही केलं, त्यानं ते नाही केलं, मग त्यानं अमकं ह्या गोष्टीशी आपल्याला काही घेणं देणं नाही. हे माहिती आहे का? ह्या आपण- गोष्टी नाही. ह्या गोष्टी कोण म्हणते, ज्याच्यासोबत ह्या गोष्टी बोललो नाही हो. हा हा तसंच समजलं? आहे. ह्या गोष्टी हो माणूस तसंच आहे. सायल्यासोबत बोलणंच जेवत नाही. हो काहीच माणसं आहे. मी तुला सांगतो कसं आहे, 10 लोकांकडे रिक्वेस्ट टाकली, हम्म. 4 लोक तुला जरी वेळ देऊन राहिले, हो, हो. तोही खूप आहे आपल्यासाठी. 4 लोक तरी तुला वेळ देऊन राहिले, ते समजून राहिले आणि तुले त्याच्याकडून बोलणं होऊन राहिलं, शिक्षित आहे हो काम ते कल्प्या, शिक्षित आहे. आणि आपण काही प्रश्न राजकारणावर किंवा इतर कोणत्या गोष्टीवर तुम्ही हे सांगा किंवा ते सांगा, ह्या गोष्टीवर तर बिलकुल नाही. हो. आपल्याला तुमच्या चालू घडामोडीवर हम्म. किंवा तुमच्या आयुष्यात जे घडलं हम्म. त्याच्यावर 2 शब्द बोलायचे आहे हो. किंवा 5 मिनिटं बोलायचं आहे. हो. हम्म. आपण ह्या विषयावर बोलायला लागलो. हो बरोबर आहे का नाही? आज तुला वेळ दिला त्याने, मला सोबत घेऊन आला तो, म्हणजे कल्पा वेळ देईन का नाही देईन, म्हणलं चाल मी फोन करतो. वेळ दिला तू ना, आता तुला बी फोन येऊन राहिले, पाहून राहिलो मी. आता आपण आता काय पाय, करू? तो सांग. हो. हे 4 लोक जे त्यावर हसून राहिले, हम्म. तर 8 लोक नाही का हम्म. त्या चर्चेत राहील. हम्म. आणि तू चर्चा करल ते, हो नाही ते बा तर आहे. पोरग पाय हे चांगलं काम करून राहिलं, हम्म. इथं जाते, ह्याच्या व्हिडिओ घेते, काम बी चांगलं आहे याचं, ह्या शिक्षणाकडे बी लक्ष ठेवते, हे हो. काम करते बा. हो पण मी दादा मी एक म्हणतो माहितीये का, हे जे 4 लोक आहे जे बोट ठेवते ना, हो. हे ठेवले पाहिजे, कारण की माझी व्ह्यू वाढते. हो. कारण की 10 वेळा तो व्हिडिओ पाहते आणि तेव्हा माझी व्ह्यू वाढते. हो. त्याच्यात मला मजा येते. नाही नाही ते नाही. तुला मजा येते ना. हो. चल मग भेटतो मी.